नमस्कार, ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण 3 प्रकारचे व्हिडिओ पाहत आहोत। अरीवर्क, लोकरीचे विणकाम आणि मॅट रांगोळीचे 3 प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवर पाहत आहोत। अरीवर्क जर तुम्हाला शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने सहज ते शिकू शकता। आपण अगदी बेसिक माहिती त्यामध्ये दाखवलेली आहे। चेन स्टिच कशी घालायची, मण्यांचे वर्क कसे करायचे, त्याच्यानंतर गळ्याचे आकार, चौकोन, त्रिकोण असे पूर्ण आपण आकार मण्यांचे कसे करायचे त्याची संपूर्ण माहिती तिथे आपण दिलेली आहे। मॅट रांगोळीचे सुद्धा व्हिडिओ आपण बनवलेले आहेत। आपण लोकरीचे विणकाम मध्ये मागील व्हिडिओमध्ये गोंडे तयार कसे करायचे हे पाहिलेले होते। तुम्हाला जर गोंडे तयार करायचे असतील तर तुम्ही तिथे जाऊन ते पाहू शकता। आज आपण एक फूल बनवणार आहोत। एक छोटंसं आपण 5 पाकळ्यांचं फूल तयार करणार आहोत। त्याच्यासाठी इथे आपण चमकीची लोकर घेतलेली आहे लाल कलरची। तुम्ही याच्याऐवजी साधी जी तुमच्या घरात उपलब्ध आहे ती लोकर घेऊ शकता, कलर कोणताही घेऊ शकता। इथे आपण चमकीची लोकर वापरत आहोत। सुरुवातीला एक गाठ बांधून छोटेसे हुक तयार करून घ्यायचे आहे। हुक कसे तयार करायचे हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। हे पहा, त्या हुक मध्ये आपण सुई अडकवून घेतलेली आहे। इथे आपण 9 साखळ्या घालून घेणार आहोत। साखळी टाका सुद्धा आपण मागील व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे। इथे 9 साखळ्या घालून घ्यायच्या आहेत। हे पाहिजे आपण 9 साखळ्या घालून घेतलेल्या आहेत। ही लोकर आपली अशी ताणली जात नाही जास्त, त्याच्यामुळे आपण इथे 9 साखळ्या घातलेल्या आहेत। जर तुम्ही साधी लोकर वापरत असाल तर 6 ते 7 साखळ्या घातल्या तरीही चालते, फक्त ही जास्त ताणली जात नाही, त्याच्यामुळे आपण जादाच्या साखळ्या घातलेल्या आहेत। 9 साखळ्या घातलेल्या आहेत। आता सुरुवातीची जी पहिली साखळी घातली होती तिथून अशी सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि एक लोकरीचा असा वेढा घेऊन पूर्ण ह्याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे। असा गोलाकार तयार करून घ्यायचा आहे। व्हिडिओ व्यवस्थित पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कसे करत आहोत। त्यानंतर 3 साखळ्या घ्यायच्या आहेत। आपण गोल वेढा करून घेतलेला आहे, त्याच्यानंतर 3 साखळ्या घेत आहोत। हे पहा, आपण 3 साखळ्या घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर सुईवर असे 3 वेढे घ्यायचे आहेत लोकरीचे। जितक्या साखळ्या घेतलेल्या आहेत तितकेच वेढे असे सुईवर घ्यायचे आहेत। या गोलाकार मधून सुई बाहेर काढून एक लोकरीचा वेढा घेऊन ती सुई बाहेर काढायची आहे। सुरुवातीला 2 मधून आणि त्याच्यानंतर आपण जो वेढा घेतलेला होता सुईवर त्याच्यातून असं एकातून बाहेर काढायचे आहे। एकातून जो वेढा 3 घेतलेले होते त्याच्यातून एकातून ते बाहेर काढायचे आहे। त्याच्यानंतर अशा प्रकारे सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत 2 आणि परत 2 असे 3 वेळा आपण सुई बाहेर काढून घेतोय। तेव्हा 3 वेढे घ्यायचे आहेत असे लोकरीचे। त्याच्यानंतर गोलामधून सुई बाहेर काढायची आहे आणि सुरुवातीच्या 2 मधून आणि जो वेढा घेतलेला आहे त्याच्यातून असे 3 मधून आपण सुई बाहेर काढायची आहे। असा थोडासा बोटाने ती बाजूला करायचा आहे वेढा आणि सुई बाहेर काढून घ्यायची आहे। त्यानंतर आणखी 2 मधून सुई बाहेर काढायची आहे। असं 3 वेळा आपण वेढे घेऊन सुई बाहेर काढून घेत आहोत। पहिल्यांदा 2 पहिल्यांदा 3 परत 2 आणि 2 असं 3 वेळा सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे, म्हणजे इथे 3 साखळ्या तयार होतील। पाहू शकता आपण 3 वेळा असे सुईवर वेढे घेऊन केलेले आहे आणि एकदा साखळीचा असे 4 खांब आपण तयार केलेले आहेत। आता आणखी एक खांब तो 3 साखळ्यांचा करायचा आहे, शेवटचा। पहिला खांब आणि शेवटचा खांब असा हा साखळ्यांचा असेल आणि मधले जे 3 खांब असतात ते असे सुईवर वेढे घेऊन असतात। आता इथे आपण पूर्णपणे हे पूर्ण करणार, त्याच्यासाठी सुई आतमध्ये घालून बाहेर काढून 2 मधून बाहेर काढलेली आहे। इथे एक पाकळी पूर्ण झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। एक पाकळी आपली पूर्ण झालेली आहे। आता असेच आपण 5 पाकळ्या करणार आहोत, म्हणजे आणखी 4 पाकळ्या आपण करणार आहोत। तीच प्रोसेस करायची आहे पुढे।
तुम्हाला जर हे फूल बनवताना काही अडचण येत असतील तर मला तसे सांगा, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की देईन. आणखी आता 2 मधून आपण बाहेर काढून घेतोय आणि थोडंसं जवळ ते खांब करायचे आहेत, म्हणजे पाकळी अगदी व्यवस्थित होते. ही लोकर थोडीशी जाड असल्यामुळे सुई पटकन बाहेर येत नाही. साधी लोकर असेल तर पटकन सुई बाहेर येते, पण विण थोडीशी घट्टच घ्यायची, म्हणजे आपले विण छान दिसते, आकार छान दिसतो. आपण पाहू शकता. आपण 3 पाकळ्या तयार केल्या, 2 पाकळ्या तयार केलेल्या आहेत. आता तिसरी पाकळी करून घेऊयात. हाताने थोडेसे असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. थोडी विण झाली की ते फूल त्या पाकळ्या अशा व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत जवळ, म्हणजे आपल्याला पुढे विणायला थोडीशी जागा राहते आणि फूलही दिसायला छान दिसते. इथे ही पाकळी पूर्ण झालेली आहे. आता इथे बंद करूयात. हे पहा, असा लोकरीचा विडा घ्यायचा आहे पूर्ण मधून, त्यातून बाहेर काढायचा आहे. त्याच्यानंतर पुढची पाकळी तयार करूया. आपल्या 3 पाकळ्या झालेल्या आहेत. आता चौथी पाकळी करून घेऊयात. छोटस पण अगदी छान दिसतंय हे फूल. असे छोटी फुलं तयार करून तुम्ही तोरण सुद्धा करू शकता किंवा वॉलपीस सुद्धा ह्याचा खूप छान तयार होतो. ताटावरचा रुमाल सुद्धा अशा छोटे फुलं तयार करून एकमेकांना जोडून ताटावरचा रुमाल सुद्धा अगदी छान तयार होतो. बोटाने थोडंसं खाली घ्यायचं आहे ती लोकर आणि सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ही लोकर थोडीशी जाड असल्यामुळे सुई पटकन बाहेर येत नाही. इथे आपण शेवटचा खांब घालत आहोत. आता शेवटची पाकळी पूर्ण झालेली आहे. चौथी पाकळी पूर्ण झालेली आहे. आता इथे 5वी पाकळी तयार करून घेऊयात. सुरुवातीला 3 मधून, त्याच्यानंतर 2 मधून आणि त्याच्यानंतर 2 मधून अशी 3 वेळा सुई बाहेर काढून घ्यायची आहे.
पहिला आणि शेवटचा खांब हा साखळीचा आहे आणि मधले खांबाचे असे सुईवर लोकरीचे वेडे घेऊन आहेत. असे 5 खांबाचं एक पाकळी आहे. इथे आता शेवटचा खांब घालून घेऊयात. त्याच्यासाठी 3 साखळ्या घ्यायच्या आहेत. आता शेवटी बघा आपण कसे बंद करतोय ती पाकळी. त्याच्यानंतर इथे बंद करायची आहे पाकळी. ही पाकळी पूर्ण झालेली आहे. आता इथे आपल्याला शेवटी गाठ बांधून घ्यायची आहे. त्याच्यामुळे जे पहिली जी साखळी घातलेली होती पहिल्या खांब पाकळीची, तिथे अगदी खालच्या बाजूला पहिल्या साखळीतून अशी सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि थोडीशी लोकर वरती काढून घेऊन त्याची गाठ बांधून घ्यायची आहे. जे पहिल्या पाकळीचा जो पहिली साखळीचा खांब होता ना, त्याच्यातून पहिल्या याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतली लोकर त्याच्यातून आणि त्याच्या अशा प्रकारे गाठ देऊन इथे आपण शेवट केलेला आहे. अगदी छान तुम्ही पाहू शकता. अगदी छान छोटंसं असं फूल तयार झालेलं आहे. तुम्हाला जर हे करताना जर काही अडचण आली असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसे सांगा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्की देईल. तुम्ही अशा प्रकारे छोटी छोटी फुले बनवून तोरण सुद्धा बनवू शकता किंवा ताटावरचा रुमाल सुद्धा अशी छोटी छोटी फुले तयार करून एकमेकांना जोडून ती रुमाल सुद्धा खूप छान असा तयार होतो. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.